आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अमरावतीतले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातामध्ये खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजपचं आंदोलन। पंतप्रधान मोदींसंदर्भात चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध व्यक्त। तर पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाची माफी मागावी, अतुल भातखळकर यांचं वक्तव्य। भारताच्या सर्व जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण जातील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही। पृथ्वीराज चव्हाण यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे। निवडणूक हरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, अमित साटम यांची टीका। यांना एका सायकेट्रिस्टची आवश्यकता आहे आणि त्यामुळे कदाचित निवडणूक हरल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या काहीतरी स्टेटमेंट्स ते करत आहेत। त्यामुळे गेट वेल सून। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधील पाब्लो एस्कोबार कोण आहेत? सातारा आणि पुण्यात मिळालेल्या ड्रग्जवरून सामनातून जहरी टीका। पुणे सातारा जिल्ह्यामध्ये ड्रग्ज माफिया, महिला अत्याचारांचं थैमान असल्याचंही सामनातून टीकास्त्र। संपूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा द्यावा अशी ठाकरेंची इच्छा आहे का? अनिल पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरे देखील सरेंडर होतील, पाटलांचा टोला। उद्धव ठाकरे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मंत्रिमंडळाचाच राजीनामा होण्याची त्यांची अपेक्षा आहे। त्यांच्या अपेक्षा किंवा विरोधकांनी केलेल्या टीकेनुसार कुठे असं निर्णय होत नसतात। उबाठा मामू असं ठाकरेंच्या पक्षाचं नवीन नामकरण। ठाकरेंच्या सेनेमध्ये मामू नावाच्या माजी महापौराला मातोश्रीवरती प्रवेश दिलाय। मंत्री संजय शिरसाट यांची ठाकरे सेनेवर टीका। उबाठा मामू त्या पक्षाचं एक नामांतर काल झालेलं आहे। उबाठा मामू त्यांना मताची जी आवश्यकता पडते किंवा लागते त्यासाठी त्यांनी मामू जमा करणं सुरू केलेलं आहे। काल एका मामूचा मातोश्रीवर प्रवेश झाला। शिंदे बॅगा घेऊन काय तंबू मारायला जातात का? शिंदेच्या दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल। एका बाजूला सत्ताधारी पक्षांचे बोगस मतदार, दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस। जे एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून उतरून 2 बॅगा घेऊन उतरले, ते अर्धा तासाच्या प्रचारासाठी एवढे 2 मोठ्या बॅगा घेऊन आले का? तंबू ठोकायचा होता का त्यांना तिथे? परळीतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मुंडेंनी शहांची भेट घेतली। खासदार बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। वैद्यनाथाचा विकास करायसाठी मी शहांना भेटलो हे सांगणार नाही। तुम्ही केलेला भ्रष्टाचार तिथं काढायचा आणि दुसरे पैसे मागायचे असं तुम्हाला वाटते म्हणून तिथे गेला। पूर्वीच्या राजकारणामध्ये प्रखर टीका व्हायच्या, मात्र जेवायला सगळे एकत्र असायचे। आता महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातंय। विनोद तावडे यांच्याकडून मत व्यक्त। हेल्दी रिलेशन्स दुर्दैवाने महाराष्ट्रात सुद्धा असं म्हणायला आता जड जातं। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची एकमेकावर इतकी टीका व्हायची, पण एकमेकांसोबत जेवण सहकुटुंब करायचं, तर असं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं। बघूयात मोठ्या बातम्या टॉप 9। मोदी सरकारने मनरेगावरती बुलडोझर चालवला। कोणाला किती आणि कुठे रोजगार मिळेल हे जमिनीवरील वास्तवावरून दिसत नाही, तर दिल्लीतून ठरतं। सोनिया गांधींचा मोदींसह केंद्र सरकारवर निशाणा। बोगस मतदारांवरून रोहित पवार यांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा। लोकशाहीचं वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग मात्र धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत असल्याची टीका। यासह निवडणुका घेण्याचा फारसं न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं, असाही रोहित पवारांचा टोला। माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात सोमवारी याचिका दाखल करण्याची शक्यता। अटकेला तात्पुरती स्थगिती, मात्र शिक्षेला कायमची स्थगिती मिळण्याची मागणी केली जाणार। चंद्रपूर जिल्ह्यातील रोशनपुडे या युवा शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर याच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना केली। जिल्हा पातळीवरील हे पथक असून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार।
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं दुःखद निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहांचा रिक्षा चालकाला चोप. विरुद्ध दिशेने रिक्षा चालवल्यानं आमदार पराग शहा यांनी कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल. ईडीकडून ड्रीम11 फॅन्टसी तसेच या सगळ्या ॲपचे फाउंडर भावित शेठ आणि हर्ष जैन यांच्या कार्यालयावरती छापेमारी. 2434 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये छापेमारी. AQIचा फुफ्फुसांच्या आजारामध्ये संबंध नाहीये, संशोधनात दावा असल्याची दिल्ली सरकारची माहिती. खराब हवेमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होत असल्याच्या चर्चांवर सरकारचा अजबच दावा. आगामी T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिलला मात्र वगळलं. सूर्यकुमार यादववरती कर्णधार पद तर अक्षर पटेल उपकर्णधार पदाची जबाबदारी. ईशान किशनलाही संघामध्ये यावेळेस संधी. आता बघणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. राज्याच्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 दिवस गारठा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. तर काही भागामध्ये तापमान 4 ते 5 अंशांवर पोहोचलं. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये किमान तापमानाचा पारा घसरला. तालुक्यातील रुई या ठिकाणी 4.7 अंश सेल्सिअस तापमान, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. कल्याण उल्हासनगरला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल आजपासून 20 दिवस वाहतुकीसाठी बंद असेल. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद असणार. प्रवाशांना शहाड ब्रिज आणि आई तिसाई देवी उड्डाणपूल वापरण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. ठाणे मुलुंड दरम्यान रेल्वे स्थानकाचा संपूर्ण खर्च रेल्वे उचलणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची एकनाथ शिंदेंना फोन करत माहिती. स्थानकाचं रखडलेलं काम हे तात्काळ सुरू करण्याचंही आश्वासन. पती आणि पत्नी वर्षभर एकत्र राहत नसतील तर ते घटस्फोटासाठी पात्र असतील. मुंबई हायकोर्टाने एका महिलेची याचिका फेटाळून लावत हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. राज्यासह केंद्र सरकारच्या प्राधिकरणांची 3000 कोटीहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी. मुंबई महापालिका प्रशासनाची माहिती. कर थकवल्यानं प्राधिकरणांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई. विनोद तावडे यांच्या हस्ते अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं प्रकाशन. कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे तर इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा. अरुणाचल प्रदेशात दुर्मिळ हेनकेलिया मल्टीफ्लोरा वनस्पतीचा शोध. तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वात वनस्पती तज्ज्ञांची कामगिरी. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानसह पत्नीलाही 17 वर्षांची शिक्षा. तोशाखाना प्रकरणात मोठी कारवाई.